गगनाला भिडणाऱ्या महागाईनं सर्वसामान्यांचे हाल केले. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक दिवसांपासून 105 ते 110 प्रति लिटरच्या दरम्यान आहेत. त्यामुळे लोकांचं बजेट बिघडलेलं आहे. पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये. नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. अशा स्थितीत पेट्रोल डिझेलचा खेळ लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. फ्युएल फ्लेक्स फ्युएल कार काही दिवसात बाजारामध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर तुमच्या कारची रनिंग कॉस्ट ही 50 ते 60 रुपये प्रति लिटर असणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्र्यांनी याबाबत अनेकदा चर्चा देखील केलेली आहे. या वर्षाच्या अखेर इंधन फ्लेक्सवर चालणाऱ्या गाड्या बाजारात पोहोचतील असं सांगण्यात येतंय. त्यानंतर सर्वसामान्यांचा खर्च जो काही आहे तो निम्म्यावर येण्याची आशा निर्माण झालेली आहे. काय आहे सरकारचा याबाबतचा प्लॅन? फ्युएल फ्लेक्स काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे स्किप करू नका आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वाढता वाढता वाढे अशी ही महागाई किंवा महंगाई. महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं अशा बातम्या कदाचित आपण रोजच वाचत असतो, ऐकत असतो. महागाई वाढण्याला एक गोष्ट सर्वात जास्त कारणीभूत असते आणि ती म्हणजे इंधन. पेट्रोल डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे इको फ्रेंडली पर्याय देखील शोधले जात आहेत. त्यातच फ्लेक्स फ्युएल असलेली वाहनं जी इको फ्रेंडली आहेत त्याचा पर्याय विचारात घेतला जातोय. याविषयी तज्ज्ञांनी काय म्हटलंय? फ्लेक्स फ्युएलद्वारे तुम्ही इथेनॉल मिश्रित इंधनावर तुमची कार चालवू शकता. फ्लेक्स इंधन किंवा फ्लेक्स फ्युएल हे गॅसोलिन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणातून बनवलेलं पर्यायी इंधन आहे. एक फ्लेक्स इंजिन मुळात काही अतिरिक्त घटकांसह एक मानक पेट्रोल इंजिन जे एकापेक्षा जास्त इंधनावर चालतं. त्यामुळे फ्लेक्स इंजिन इलेक्ट्रिक पेक्षा खूपच स्वस्त आणि चांगलं असल्याचं सांगितलं जातं. पंप आणि पेट्रोल गाड्याही त्यात रूपांतरित केल्या जाऊ शकतात असं याविषयी तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. पहिल्या सरकारच्या काळातही रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत चर्चा केली आहे. एका अंदाजानुसार येत्या 3 महिन्यामध्ये फ्युएल फ्लेक्स फ्युएल लागू करण्याची चर्चा असल्याचं बोललं जाते. जरी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलं गेलेलं नाहीये. यावेळी देखील नितीन गडकरी यांना रस्ते आणि वाहतूक मंत्री हे जे काही मंत्रालय आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. ती जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे याबाबतचा जो दावा आहे तो अधिक प्रबळ होतोय. याशिवाय सर्व वाहन कंपन्यांना त्यांच्या वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन बसवण्याचे आदेश हे दिले जाऊ शकतात, ज्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीपासून सर्वसामान्यांची सुटका होऊ शकते. सरकार स्तरावर याबाबतच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे फ्लेक्स फ्युएल आहे तरी काय ते देखील बघावं लागेल. फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी ज्याला लवचिक इंधन म्हणून देखील ओळखलं जातं, हे गॅसोलिन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणातून बनवलेलं इंधन आहे. 85% इथेनॉल आणि 15% गॅसोलिन ते 10% इथेनॉल आणि 90% गॅसोलिन असं एकत्रित इंधनाचं मिश्रण हे एकूण याचं प्रमाण आहे. फ्लेक्स फ्युएल व्हेकल अत्याधुनिक इंधन प्रणाली आणि इंजिनांनी सुसज्ज असतात. जे काही वेगवेगळे फ्युएल मिक्सचर असतात त्याला ते अडॉप्ट करतात, म्हणजेच वेगवेगळ्या इंधन मिश्रणाशी जुळवून घेऊ शकतात. याचा परिणाम असा की वापरायला ते सोपं आणि पर्यावरणाला देखील अनुकूल ठरतं. फ्लेक्स फ्युएल कार घेण्याचे फायदेच फायदे आहेत. पहिला तर अत्यंत महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे प्रगत तंत्रज्ञान. जसे की सेन्सरची सुविधा असेल, बर्निंग सुविधा असेल. या प्रकारचं इंधन गॅसोलिन आणि इथेनॉलचं वेगवेगळ्या पद्धतीने बर्न करू शकतं. पारंपरिक इंजिनपेक्षा हा एक महत्वाचा फायदा मानला जातो. त्यानंतरचा फायदा म्हणजे उत्सर्जन. डिझेल आणि पेट्रोल इंधन असलेल्या वाहनांच्या तुलनेत फ्लेक्स फ्युएल वाहनं ही स्वच्छ उत्सर्जन देतात. म्हणजेच हवेत
कोणतेही विषारी कण किंवा वायू किंवा धूर सोडत नाहीत. कमी विषारी धूर सोडतात, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या तुलनेत हे सेफ मानलं जातं. हे फायदे जरी असले तरी या पर्यायाला काही मर्यादा देखील आहेत. या प्रकाराच्या वाहनांमध्ये इंधन जास्त लागतं, तर मायलेज त्या तुलनेत कमी मिळतं. याची उपलब्धता देखील मर्यादित आहे, म्हणजे सर्वत्र अजून उपलब्ध झालेलं नाहीये. त्यानंतर पीक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतो. साखर आणि मका वापरून फ्लेक्स इंधन शाश्वतपणे तयार केलं जातं. फ्लेक्स फ्युएल उत्पादनासाठी वापरलेलं पीक हे इतर कारणासाठी वापरलं जाऊ शकत नाही. साहजिकच पशुखाद्यावर देखील त्याचा परिणाम होतो. पशुखाद्याची किंमत वाढते. अशा प्रकारे हे फ्लेक्स फ्युएल इंजिन आणि फ्लेक्स फ्युएल कार बाबतची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.